राज्यातील आशा सेविकांची यंदा दिवाळी काळी होणार आहे अशी चर्चा आहे, कारण 4 महिन्यांपासूनचं मानधनच मिळालेलं नाही आहे. कुटुंबाची उपासमार होतीये. घर चालवायचं कसं हा यक्ष प्रश्न आहे. बोनस कबुली देण्यात आली, पण मागील 2 वर्ष हाती काही बोनस आलेला नाही आहे. त्यामुळे आशा सेविकांच्या या प्रश्नावर शेकाप आक्रमक होताना दिसतेय. दिवाळीपूर्वी मानधन द्या, अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुद्धा आहे. सरकार आम्हाला वेळेत मानधन देत नाही, तर राज्य सरकारने जरी विचार करावा की आशा स्वयंसेविका कुठून आणणार पैसे आणि कशी ती तिच्या मूलभूत गरजा भागवणार. आमच्या इथे बऱ्याचशा आशा स्वयंसेविका या सिंगल आहे, सगळ्या गरीब परिस्थितीमध्ये आहे. कोणाचे भाड्याचे घर आहे, सगळ्याच म्हणजे लाईट बिल, किराणा, सगळ्याच गोष्टी आहे आम्हाला. आणि आम्ही कुठून करणार? आता तर सण आहे दिवाळीचा, आमचे पण लहान लहान मुलं आहे, त्यांचं दिवाळीचे सण, कपडे, फराळ आम्ही तरी कुठून आणणार? सगळे लोक दिवाळी करताना आम्ही दारोदार फिरतोय सरकारच्या, याच्याकडे जा त्याच्याकडे जा. दिवाळी आता 2 दिवसावर आली, लोकांच्या तयार झाले, आम्ही तरी कधी करणार दिवाळी? जी बाई तुमच्यासाठी तुमच्या गावोगावी जाऊन लसीकरणापासून गरोदर महिलांची सगळे समस्या सोडवते, तिचा तुम्ही दिवाळीच्या आधी पगार देत नाही? हे किती योग्य आहे? मला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आम्ही ठामपणे आशा वर्करच्या पाठीशी उभे आहे आणि या ठिकाणी इशारा देते, आमचे नेते भाई जयंत पाटील यांच्या वतीने इशारा देते की जर यांचा दिवाळी पूर्व पगार झाला नाही तर आम्ही कडवं आंदोलन त्या ठिकाणी करू आणि महाराष्ट्र लेवलचं करू, पण असा अन्याय आम्ही सहन करू देणार नाही. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. भारत, आंदोलनाचा इशारा आशा सेविकांचा. लागवी मॅडम, खरं तर हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो गांभीर्याने हाताळला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण आज जर आपण पाहिलं तर तळागाळातील सामान्य नागरिक असेल, खेड्यापाड्यातील सामान्य नागरिकाच्या आरोग्याचा प्रश्न असेल, ते थेट राज्य सरकारपर्यंत माहिती देण्याचा महत्वाचा दुवा कोणता बनला असेल तर ते आशाताईंच्या माध्यमातून हे कार्य केलं जातं. हजारोंच्या संख्येने आशाताई या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कानाकोपऱ्यात अक्षरशः पायपीट करत सामान्यातल्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतायत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. विशेषतः गरोदर माता असतील त्यांच्या देखील आरोग्याची काळजी घेत आहेत. त्याचे अपडेट जे आहेत ते आरोग्य विभागापर्यंत असतील, राज्य सरकारपर्यंत असतील, या इथपर्यंत पोहोचवण्याचं काम या आशाताईंच्या माध्यमातून होतोय. एवढंच नाही तर जी सरकारची लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्याचा दावा केला जातो, त्या योजनेचा पाया देखील आशाताईंपासूनच सुरू होतो. त्यांनीच लाडक्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचवली आणि लाभार्थी देखील शोधले. आणि आशाताईंची संख्या ही हजारोंच्या घरात असताना जर आपण पाहिलं तर तुटपुंज मानधन त्यांना दिलं जातं. पगार असं म्हणताच येणार नाही, तुटपुंज अशा रकमेमधलं मानधन या आशाताईंना दिलं जातं. म्हणजे एकच अतिशय गरीब परिस्थिती असताना तुटपुंज मानधनामध्ये हे एकीकडे ही सेवा करतायत आणि दुसरीकडे 4-4 महिने त्यांना हे मानधन देखील दिले जात नाही. दिवाळी अगदी तोंडावरती आले, त्यामुळे आता आशाताई देखील आक्रमक झालेल्या आहेत की आम्हाला दिवाळीपूर्वी आमच्या घरात दिवे पेटवायचे असतील, दिवाळी साजरी करायची असेल, लेकरा बाळांना खाऊ घालायचं असेल तर आमचं 4 महिन्याचं जे मानधन आहे ते तरी दिवाळीपूर्वी आम्हाला मिळायला पाहिजे. अर्थात याकडे लक्ष दिलं जात नाही, म्हणून आता त्यांनी शेतकरी कामगार पक्षाकडे धाव घेतलेली आहे आणि शेतकरी कामगार पक्ष आता आशाताईंच्या बाजूने ठाम उभा राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आले. लागवे मॅडम. निश्चित. भारत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.